नमस्कार. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. जानकीला एका अननोन व्यक्तीचा कॉल आलेला असतो. आधी तर जानकी तो कॉल रिसीव करत नसते, पण सतत येणारा कॉल आता जानकीला रिसीव करावा लागतो. समोरून व्यक्ती बोलत असतो, जानकी मॅडम बोलताय का? त्यावर जानकी म्हणत असते, हो. तुम्ही कोण बोलताय? त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, मी कोण बोलतोय हे महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे की मी काय बोलतोय. त्यावर जानकी म्हणत असते, बोला लवकर, काय बोलताय ते. त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, तुमच्या नानांचा मोबाईल. हे वाक्य ऐकल्यावर जानकी म्हणत असते, नानांचा मोबाईल? त्याच्याशी तुमचा काय संबंध? त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, तो मोबाईल सध्या माझ्या ताब्यात आहे. तुम्हाला जर तो मोबाईल हवा असेल तर तुम्हाला मला 1 कोटी रुपये द्यावे लागतील. हे वाक्य ऐकल्यावर जानकी म्हणत असते, काय? एका साध्याशा मोबाईलसाठी मी तुम्हाला 1 कोटी रुपये देऊ? त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, अच्छा, म्हणजे तुमच्यासाठी तो मोबाईल साधासा आहे का? मग हरकत नाही, तो मोबाईल मी नष्ट करून टाकतो. नका देऊ मला 1 कोटी रुपये. हे वाक्य ऐकल्यावर आता त्या व्यक्तीला जानकी म्हणत असते, अहो थांबा थांबा, 1 कोटी रुपयासाठी तो मोबाईल तुम्ही नष्ट करू नका. मी देते तुम्हाला 1 कोटी रुपये, पण लक्षात ठेवा, तो मोबाईल मलाच द्या तुम्ही. हे वाक्य ऐकल्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, अहो तुम्हाच देणार, मला 1 कोटीची गरज आहे आणि तुम्हाला या मोबाईलची. त्यावर जानकी म्हणत असते, बघा, मला उगाच फसवण्याचं काम करू नका. नानांचा मोबाईल सांगून तुम्ही मला एखादा डमी मोबाईल द्याल आणि त्यानंतर माझे 1 कोटी रुपये लंपास कराल. हा जर तुमचा डाव असेल तर तो डाव मी हाणून पाडीन. त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, अहो तुम्हाला पुरावा देऊ का की त्या मोबाईलमध्ये नेमकं काय काय आहे ते? हे वाक्य ऐकल्यावर जानकी म्हणत असते, सांगा बघू, सांगा त्या मोबाईलमध्ये नेमकं काय आहे. त्यावर जानकीला तो व्यक्ती म्हणत असतो, डेमो द्यायला तयार आहे मी, पण त्यासाठी तुम्हाला आधी ॲडव्हान्स 25 लाख रुपये तरी पाठवावे लागतील. पाठवा बघू माझ्या अकाउंटला 25 लाख, मी लगेचच तुम्हाला डेमो देतो. हे वाक्य ऐकल्यावर जानकी म्हणत असते, जाऊ दे, मी तुम्हाला संपूर्ण 1 कोटीच देते, पण मोबाईल मला ताबडतोब हातात द्यायचा तुम्ही. त्यावर तो व्यक्ती हो असं म्हणतो आणि त्या व्यक्तीने असं म्हटलेलं असतं, पैशाचा बंदोबस्त झाला की मला कळवा, मी तुम्हाला कुठे कसे भेटायचं ते सांगतो. आणि अशातच आता त्या व्यक्तीने फोन ठेवलेला असतो. इकडे आपण पाहतोय आता ऐश्वर्या आणि अवंतिका बोलत असतात. अवंतिका म्हणत असते, ऐश्वर्या, मग काय ठरवलंयस तू, काय करायचं? तेवढ्यात तिथे जानकी येते. जानकी म्हणत असते, तुम्ही सध्या काही ठरवू नका. आता मला एका अननोन व्यक्तीने कॉल केला होता. त्याचं असं म्हणणं आहे की नानांचा मोबाईल त्याच्याकडे आहे आणि त्या मोबाईलसाठी तो आपल्याकडे 1 कोटी रुपयाची मागणी करतोय. हे वाक्य ऐकल्यावर ऐश्वर्या म्हणत असते, 1 कोटी रुपये? व्यक्ती डोक्यावर पडलाय का तो? एका मोबाईलसाठी 1 कोटी रुपये? त्यावर अवंतिका म्हणत असते, ऐश्वर्या, अगं तुला कळत नाहीये का? त्या मोबाईल मध्ये असं काहीतरी आहे ज्यामुळे तो एवढी मोठी किंमत मागतोय. बरोबर ना जानकी बहिणी? त्यावर जानकी म्हणत असते, ऐश्वर्या, अवंतिका जे काही बोलते ते अगदी बरोबर आहे. आणि अशातच आता ऐश्वर्या म्हणत असते, असं असेल तर तो मोबाईल आपल्याला आपल्या ताब्यात घ्यावाच लागेल. आपल्याला तो मोबाईल ताब्यात घेऊन पाहावंच लागेल की नक्की काय प्रकरण आहे ते. आणि अशातच आता जानकी म्हणत असते, मग अवंतिका, ऐश्वर्या, काय करायचं आपण? त्या व्यक्तीला 1 कोटी रुपये द्यायचे का? त्यावर अवंतिका म्हणत असते, वहिनी, 1 कोटी रुपये द्यायचे नाही, पण 1 कोटी रुपये देतोय असा आभास निर्माण करायचा आणि त्या व्यक्तीला मोबाईल सकट ताब्यात घ्यायचं. हे वाक्य ऐकल्यावर ऐश्वर्या म्हणत असते, जानकी, अवंतिका जे काही बोलते ते अगदी बरोबर आहे. आपल्याला यासाठी एक व्यवस्थित प्लॅन तयार करावा लागेल. हे वाक्य ऐकल्यावर आता जानकी म्हणत असते, मग वाट कसली पाहताय, करा ना, काहीतरी प्लॅन तयार करा. आता ऐश्वर्या आणि अवंतिका व्यवस्थित प्लॅन आखणी करत असतात. इकडे आपण पाहतोय आता शर्वरीला त्या व्यक्तीने फोन केलेला असतो. शर्वरी मॅडम, नका काळजी करू, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी 50 लाखाची मागणी केली आहे. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, गुड. त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, पण लक्षात घ्या,
ते 50 लाख रुपये मी तुम्हाला आणून देईन, तुम्हाला माझ्या घरी यायची गरज नाहीये. त्यावर शर्वरी म्हणत असते, चालेल, तू मला नंतर 50 लाख रुपये दे. आणि अशातच आपण पाहतोय फायनली इकडे आता या व्यक्तीने 50 लाखाच्या जागेवर 1 कोटीची मागणी केलेली असते. या व्यक्तीला स्वतः 50 लाख रुपये लंपास करायचे असतात. आणि अशातच आता शर्वरीने इकडे राहुलला म्हटलेलं असतं, राहुल, तुला माहितीये का, नानांचा मोबाईल हा त्यांच्यासाठी किती महत्वाचा आहे. आणि त्याच मोबाईलच्या आधारावर मी जानकीकडनं 50 लाख रुपये उकळण्याचा प्रयत्न करते. हे वाक्य ऐकल्यावर राहुल म्हणत असतो, खरंच खरंच मानलं तुला. अगं, तुझी बुद्धिमत्ता तर एकदम हाय लेवलला आहे. त्यावर शर्वरी म्हणत असते, म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला भेटली हे फक्त तुझं भाग्य नाही तर तुझं सौभाग्य आहे. यावर राहुल म्हणत असतो, खरंच मानलं पाहिजे तुला. आता शर्वरी आणि राहुल जे काही बोलत असतात हे अलगदपणे जानकीने ऐकलेलं असतं. आता मात्र जानकीला त्या अननोन व्यक्तीने केलेल्या कॉल बद्दल थोडासा अंदाज आलेला असतो. आणि लगेचच आता जानकी अवंतिका आणि ऐश्वर्याला येऊन सगळं काही सांगते की असं असं शर्वरी आणि राहुल बोलत होते म्हणून. इकडे आपण पाहतोय आता शर्वरीला आपण आज अडकवायचंच आणि तिला तिची सगळी मस्ती उतरवायला भाग पाडायचं, असं म्हणत ऐश्वर्यासमोर अवंतिका म्हणत असते, चला, प्लॅन तयार आहे. आणि अशातच आता जानकी, ऐश्वर्या आणि अवंतिका त्या व्यक्तीने सांगितलेल्या ठिकाणी जायला निघतात. त्याआधी अवंतिकाने बरोबर पोलिसांना इन्फॉर्म करून सापळा रचायला सांगितलेलं असतं. पोलिसांनाही कळून चुकलेलं असतं. जो कोणी व्यक्ती 1 कोटीची मागणी करत आहे त्या व्यक्तीला नेमकं कसं पकडायचं. आणि अशातच आता त्या व्यक्तीला पकडण्यासाठी पोलिसांचा सापळा आधीपासूनच त्या ठिकाणी लावण्यात आलेला असतो. त्या व्यक्तीला याबाबत काहीही जाणकारी नसते. आणि अशातच आता जानकीने त्या व्यक्तीसाठी 1 कोटी रुपये एका बॅगेत भरायच्या ऐवजी त्या दगडधोंडे आणि वरती फक्त पैशांचा थोडासा थर लावलेला असतो. व्यक्ती त्या ठिकाणी पोहोचलेला असतो. जानकी ही 1 कोटी रुपये घेऊन जणू पोहोचलीच आहे असं त्या व्यक्तीला समोरून वाटत असतं. तो व्यक्ती म्हणत असतो, आणले का, आणले 1 कोटी रुपये. त्यावर जानकी म्हणत असते, हो ना, आणले 1 कोटी रुपये, पण ठरल्याप्रमाणे आधी तू मला मोबाईल देणार आहेस. त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, मोबाईल तर मी देईन, पण एका हाताने मोबाईल घे आणि एका हाताने 1 कोटी रुपयाची बॅग दे. जानकी म्हणत असते, हे बघ, या बॅगेमध्ये 1 कोटी रुपये आहेत, हवं तर तुला मी दाखवते. जानकीने लगेचच त्या बॅगेची चेन उघडलेली असते आणि आतमध्ये असलेला पैशाचा थर दाखवलेला असतो. त्या व्यक्तीचे डोळे एकदमच फिरतात. तो स्वतःशी बोलत असतो, उभ्या आयुष्यात जरी काम केलं असतं किंवा लुटमारी केली असती तरी 1 कोटी रुपये एका जागी पाहू शकलो नसतो. वाह, काय नशीब आहे माझं, 1 कोटी रुपये पाहायला मिळत आहेत. आणि यातच तो एकदम अडकलेला असतो. तेवढ्यात जानकी म्हणत असते, चल, मी तुला पैसे दाखवले, आण तो मोबाईल इकडे. तेवढ्यात त्या व्यक्तीने स्वतःकडे असलेला मोबाईल जानकीच्या हातात टेकवलेला असतो. जानकी तो मोबाईल हातात घेत म्हणत असते, खरंच हा नानांचा मोबाईल आहे ना. त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, अजिबातच शंका घेऊ नका, हा तुमच्या नानांचाच मोबाईल आहे. आणि अशातच आता जानकीने ती बॅग त्या व्यक्तीच्या हातात दिलेली असते. ती व्यक्ती ती बॅग घेऊन तिथून जात असते. ती व्यक्ती जात असताना त्या व्यक्तीला त्या बॅगेचं खूपच वजन जास्त वाटलेलं असतं. म्हणून त्याने ती बॅग खाली ठेवलेली असते आणि बॅग परत एकदा ओपन करून पाहिलेली असते. तर वर पैशाचा थर, पण आतमध्ये दगडधोंडे. हे सगळं पाहून तो व्यक्ती चांगला चिडतो आणि लगेचच म्हणत असतो, हे जानकी, काय समजतेस तू स्वतःला, मला उल्लू बनवलंस तू. एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला आता सोडत नसतो. असं म्हटल्यावर आता थेट त्या व्यक्तीला तिथे असलेल्या पोलिसांनी झडप घालून पकडलेलं असतं. अचानकपणे आलेल्या पोलिसांनी त्या व्यक्तीला चांगलंच धरपकड करून चोपायला सुरुवात केलेली असते. तो व्यक्ती म्हणत असते, सोडा, सोडा, मला सोडा प्लीज. त्यावर पोलीस म्हणत असतात, सोडा, अरे 1 कोटी रुपयाची मागणी करतोस तू एका मोबाईलसाठी, आणि सांग रे, तुझ्याकडे हा मोबाईल कुठून आला.
त्याच्याकडे त्याचं काही एक उत्तर नसतं. आता तेवढ्यात अवंतिका आणि तिथे असलेली ऐश्वर्या पुढे येते. ती म्हणत असते, इन्स्पेक्टर साहेब थांबा, तुमच्याने शक्य होणार नाही. तुम्ही त्याला बोलतं करू शकणार नाही. त्याला बोलतं करण्यासाठी आम्ही रणदिव्यांच्या तिन्ही सुना पुरत्या आहोत. आणि अशातच आता जानकीने आपला पदर खोचलेला असतो. ऐश्वर्या ही आता अवंतिका सोबत एकदम दांडक्याने उभी असते. मग तिघांनी मिळून आता त्याला बदडायला सुरुवात केलेली असते. आधी तर तो फक्त हात जोडत असतो, त्यानंतर रिक्वेस्ट करू लागतो की सोडा मला, या सगळ्यामध्ये मला अडकवण्यात आलंय. खरं तर तुम्हाला मी जे काही बोललो ते मला कोणीतरी सांगण्यात आलं होतं, माझं स्वतःचं डोकं नाहीये हे वाक्य ऐकल्यावर आता ऐश्वर्या म्हणत असते, मग सांग लवकर, कुणी कुणी करायला सांगितलं होतं तुला हे सगळं? हे वाक्य ऐकल्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, मला हे शर्वरी मॅमने करायला सांगितलं होतं. आणि अशातच आता ऐश्वर्या म्हणत असते, बघ बघ जानकी, तुझा अंदाज खरा ठरला. शर्वरीनेच सगळं काही घडवून आणलंय. म्हणजे शर्वरी तुझ्याकडनं 1 कोटी रुपये काढण्याच्या तयारीत होते. त्यावर लगेचच आता त्या व्यक्तीची गच्चांडी धरत, त्याला खेचत फरफटत आता रणदिव्यांच्या सुनांनी चांगलंच तुडवत घरातील हॉलमध्ये आणून आपटलेलं असतं. तिथे आता सुमित्रा म्हणत असते, काय ग जानकी, काय आहे हे सगळं? त्यावर जानकी म्हणत असते, आई थोडा वेळ थांबा, तुमच्या सगळं काही लक्षात येईल. इथे असलेला हा व्यक्ती नेमका कोण आहे, त्याला आम्ही का इतकं बदडत आहोत? हे वाक्य ऐकल्यावर आता तिथे आलेला राहुल पूर्णपणे घाबरलेला असतो. त्याला कळून चुकलेलं असतं की अरे हा तोच व्यक्ती आहे ज्याला शर्वरीने मॅनेज केलंय. याला जर या तिघांनी बदडलं आहे तर आज शर्वरीचं खोटं सत्य सगळ्यांसमोर येणार आणि शर्वरी सोबत माझी सुद्धा उचल बांगडी होणार. राहुल आता अलगदपणे मागच्या दरवाजातून पळण्याचा प्रयत्न करत असतो. पण तेवढ्यात आपण पाहतोय आता सौमित्र तिथून आत येत असतो आणि राहुलला पळताना पाहतो. सौमित्रला अंदाज आलेला असतो की काहीतरी या माणसाने कांड केलंय, म्हणूनच हा इथून पळण्याचा करतोय प्रयत्न. आणि सौमित्रने त्याची धरलेली असते गचांडी आणि विचारलेलं असतं, काय रे राहुल्या, कोणीकडे निघालास तू? त्यावर राहुल म्हणत असतो, अरे सौमित्र, आलोच मी, मला एक महत्वाचं काम आठवलंय. त्यावर सौमित्र म्हणत असतो, काम? आणि तुझ्याकडे महत्वाचं काम केव्हापासून यावं लागलं? हे वाक्य ऐकल्यावर आता राहुलला कळून चुकलेलं असतं. आता ह्याचा हात झटकून पळाल्याशिवाय आपल्याकडे कोणताच पर्याय नाही. राहुल लगेचच आता सौमित्रचा हात झटकतो आणि तिथून पळण्यात यशस्वी होतो. आणि अशातच आपण पाहतोय ऋषिकेश कोणत्या तरी महत्वाच्या कामावरून घरी येत असतो आणि पळणाऱ्या राहुलला पाहतो. आणि आता ऋषिकेशने राहुलची धरलेली असते गचांडी आणि ऋषिकेश म्हणत असतो, काय रे, बस गाडीवर. आणि ऋषिकेशने जबरदस्तीने त्याला गाडीवर बसवत जी काही ढूम ठोकत घरी आणलेलं असतं. आणि त्यानंतर राहुलला पुन्हा एकदा सौमित्र धरतो आणि म्हणत असतो, वाह वाह ऋषिकेश दादा, खरंच माझ्या हातून निसटला, पण तू त्याला पकडून आणलास, मानलं तुला. आणि अशातच आता त्या व्यक्तीने आतमध्ये शर्वरीनेच मला सगळं काही करायला सांगितलं हे सगळ्यांसमोर उघड करताच सौमित्रा खूपच चिडते. ती म्हणत असते, शर्वरी, काय आहे हे सगळं? म्हणजे आम्ही तुझ्यावर ठेवलेला इतका विश्वास तू आमचा डगमगीत करून टाकलास. त्यावेळेला आता शर्वरी म्हणत असते, आई तू कुठे या जानकीवर विश्वास ठेवतेस? अगं ही दुतोंडी आहे. हे वाक्य ऐकल्यावर सुमित्राने आता शर्वरीच्या घशाखालीच एक फाईट मारलेली असते. सुमित्रा म्हणत असते, काय बोललीस तू? जानकीला दुतोंडी म्हणतेस? जानकीनेच हे घर सावरलं आहे. जानकी जर या घरात आधीपासून नसते ना, तर या घराचे 2 तुकडे केव्हाच झाले असते. हे वाक्य ऐकल्यावर आता शर्वरी म्हणत असते, आई तू आधीपासून या जानकीला डोक्यावर बसून ठेवलायस. आणि अशातच आता सुमित्राने जोराजोराची शर्वरीला कानफाडात मारायला सुरुवात केलेली असते. सुमित्रा थकते आणि तेवढ्यात आपण पाहतोय अवंतिका म्हणत असते, आई आता हे तुमचं काम नाही, हे माझं काम आहे. अवंतिकाने ज्या पद्धतीने शर्वरीला बदडलेलं असतं ते अगदी पाहण्यासारखं असतं. तेवढ्यात आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता तिथे असलेला सगळा प्रसंग आता राहुल आणि शर्वरीच्या विरोधात असतो.
शर्वरीला राहुल म्हणत असतो, कितीदा तुला म्हटलं होतं मी, या सगळ्या प्रकरणामध्ये नको ती पंचायत करून ठेवू नकोस. बघ आता आपण कशा पद्धतीने अडकलो आहोत ते. त्यावर राहुलला शर्वरी म्हणत असते, पैसा तर तुला हवा होता ना, माझा प्लॅनही तुला हवा होता, पण मी केलेला प्लॅन जर फसला तर तू माझ्या अंगाशी सगळं आणतोस काय? त्यावर राहुल म्हणत असतो, आता सगळं तुला निस्तारावं लागेल, या सगळ्यामध्ये मी सामील नव्हतो. तेवढ्या जानकी म्हणत असते, ए रावल्या कावल्या, एक गोष्ट लक्षात ठेव, या सगळ्यातून तुझीही सुटका होणार नाही. इकडे आपण पाहतोय आता पोलिसांना आधीच सगळं काही माहीत असल्यामुळे पोलीस म्हणत असतात, थांबा रणदिवे, आता तुम्ही कायदा हातात घेऊ शकत नाही. या शर्वरी सोबत या रावल्याची आम्ही काढणार धिंड, पण हा भाड्याचा टट्टू याला देखील आम्ही चांगलंच बदडणार. आणि त्यानंतर पोलिसांनी या दोघांनाही आपल्या व्हॅनमध्ये कोंबलेलं असतं आणि त्यानंतर त्या दोघांना तिथेच फटके देण्यात आलेले असतात. फटके खाल्ल्यानंतर आता शर्वरी म्हणत असते, नका हो मारू, किती मारताय तुम्ही, अशा पद्धतीने मारून तुम्ही आम्हाला उगाच सुजवून ठेवताय का? अशातच आता सुमित्रा म्हणत असते, जानकी खूप आधीपासून तू मला सांगत होते शर्वरी बद्दल, पण मी मात्र तिच्यावर आंधळा विश्वास ठेवला होता. मला वाटायचं माझी पोरगी खरंच अगदी माझ्यासारखी गरीब गाय आहे. हे वाक्य ऐकल्यावर अवंतिका मनातल्या मनात म्हणत असते, आई आई आणि तुम्ही गरीब गाय, काय बोलताय तुम्ही हे? त्यावर शर्वरीला आता ऐश्वर्या म्हणत असते, काय ग शर्वरी, कसा केलास तू स्वतःच्या आईचा अपमान, आता बघ तुझी धडगस ठेवते की नाही. आणि मग ऐश्वर्याने पोलिसांना म्हटलेलं असतं, एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जर सुटली ना तर मी वर जाऊन तुमची कंप्लेंट करीन, कारण तुम्ही लोक थोडेफार पैसे घेऊन सोडताय हे जर मला कळलं तर मी अजिबातच कोणाला ऐकणार नाही. मित्रांनो, इथे तर कन्फर्म आहे, येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेमध्ये आणखी नवी काय पाहायला मिळू शकतं हे तुम्ही कळवा. बाकी तुम्हाला आजचा भाग नेमका कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.